पितृपक्षात काय करावे, काय करू नये? भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत अनेक लोक हे अज्ञात असतात. अनेक जण तर भीतीने श्राद्धच करत नाहीत. याचे कारण म्हणजे की आपल्या हातून चूक होऊ नये. त्यामुळे पितृपक्षात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याची आपण माहिती घेऊया. पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत. नंबर 1. संपूर्ण पितृपक्षात मांसाहार, मदिरापान कधीही करू नये. नंबर 2. यज्ञ, अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत. नंबर 3. कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणतेही कार्य करू नये. नवे घर, जमीन, वाहन खरेदी करू नये. मात्र त्याबाबतची बोलणी, सौदा पक्का करणे या सर्व गोष्टी करू शकता. नंबर 5. घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये. फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे, दागिने आदी वस्तूंची खरेदी लांबणीवर टाकावी. घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी. नंबर 8. कोणत्याही स्थितीत खोटे बोलणे, फसवणुकीचे कार्य करू नये. हा नियम वर्षभरासाठी पाळायला हवा. नंबर 9. आपले कुळ, खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये. नंबर 10. तुम्ही श्राद्ध जरी करणारे नसाल तरी तुम्ही हे वरचे सर्व नियम पाळायला हवेत. पितृपक्षाच्या काळात या गोष्टी तुम्ही आवर्जून करा. नंबर 1. श्राद्ध करणाऱ्याचे संपूर्ण पितृपक्षात पितरांना उद्देशून तर्पण करणे आवश्यक करावे. यात जल, तीळ, कुश पुष्पाचा वापर करावा. नंबर 2. श्राद्ध करण्याच्या दिवशी डोके, केस यांची स्वच्छता जरूर करावी. ब्राह्मणांना बोलावून तर्पण, पिंडदान, भोजन केल्यानंतर दक्षिणा द्यावी. नंबर 3. दैनंदिन पूजा अवश्य करावी. वर्षभर तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे. ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. सात्विक भोजन करावे. लसूण, कांदा यांचा वापर अजिबात करू नये. नंबर 6. संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाथा गावाव्यात. नंबर 7. दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी. मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य ठिकाणी ठेवावेत. नंबर 9. घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात अन्न व गोड वस्तू अवश्य ठेवाव्यात. घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी. आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी, भाकरी जरूर द्यावी. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.